शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्ष सुद्धा आज चालू होते. तर गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा सर्वात आधी तर. आणि तर गुढी उभा करायचे 7 नंतर. आज 7 नंतरचं टायमिंग आहे, म्हणजे अमावस्या संपते ना, तर 7 वाजून म्हणजे 7 नंतर कधी गुढी उभा करू शकतो आपण, नाहीतर लवकर असतं ना कायम. तर आवडले आंघोळ वगैरे सगळं बाकीचं. आता बऱ्याच दिवसांनी लागली मी नाश्ता बनवायला. तर उपीट लागले करायला. रवा असा भाजून घेतलाय आणि आता उपीट बनवणार आहे. आणि गुढी सुद्धा उभा करायची, त्याची सुद्धा तयारी सगळी केली. तर आता अगोदर उपीट बनवते मी, नंतर भेटूया आपण. तर असं ताट वगैरे तयार करून ठेवले मी, सगळी तयारी झाली. आता 7 वाजता ना गुढी उभा करणार आहे. उपीट बघा छान असं तयार झाले. गुढी उभारण्यासाठी आलोय वरती तर. आणि असं ना हळदी कुंकू लावून घ्यायला लागले मी. तर स्वच्छ पुसून घेतले आणि आता हळदी कुंकू लावून घ्यायचंय. साडीला असं करून घ्यायला लागले निऱ्या करून, तर बांधण्यासाठी. आणि अक्षुला पाठवली फुलं. तर फुलं काय झाडाला लागलेली आहेत. तर शेजारच्या तिकडून म्हणलं आता आमचा फुलं थोडी देवाला पण होत्यात आणि गुढीला पण होत्यात. आणली का फुलं? देवाला ठेवलीस काय खाली थोडी? आणि उठली काय? आणि झोपली निवांत. अनुची तब्येत अजून ठीक नाही. अनु बरोबर खरं तर माझी सुद्धा तब्येत बिघडली. हा उलगडून घे. बस एक घास थांबायचं. तर गुढी उभा करून झाली. आणखी शेवाळ्याचा नैवेद्य सुद्धा केले, आणलाय करून मी. तर मग असेच आणलं होतं करून. तर ह्यांना दुकानला पण जायचं होतं ना, त्यामुळं गुढी उभारून वगैरे झालं सगळं. आणि गुढी उभारले ना शेवाळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतोय. नंतर आपल्या पोळ्या झाल्या की पोळ्याचा पण दाखवायचा. पण उभा केल्या शेवाळ्याचा तर शेवाळ्या करून दाखवल्या गोड नैवेद्य. आणि इकडं मगाशीच ना उठलं की चहा नाश्ता करायच्या अगोदरच अशी डाळ ना भिजत घातली होती मी. भिजत घातली की पटकन आपली डाळ पुरणासाठी शिजते सुद्धा. तर आता डाळ वगैरे लावते, आता स्वयंपाकाची तयारी करायची. तर गुढी उभारलं की झालं, म्हणजे ह्यांना पण दुकानला जायला नाही तर काय होत चालतं,
वेळ व्हायला लागला होता. तर आता बाकीची सगळी कामं आता आवरते मी. तर डाळ आपली शिजली चांगली. तर पुरण आता तयार करते, डाळीला चटका वगैरे देऊन. आणि इकडे ना असं पाणी काढले तर याची आमटी बनवायची. तर छान असं बघा खूप दाटसर पाणी अगदी निघाले. तर अगोदर ना डाळ आता आपलं पुरण म्हणजे तयार करून घेते. तर भात वगैरे लावायचं आहे अजून. तर अजून लावलेलं नाही, तांदूळ निवडून ठेवलेत. भात आता लावणार आहे मी. तर गुळ असं सगळा बारीक करून ठेवलाय आणि आता गुळ लागल तेवढा आपल्याला पुरणामध्ये टाकायचा आहे, डाळीमध्ये म्हणजे. तर होता ते सगळाच बारीक करून ठेवला, म्हणलं लागतंय त्यामुळं. तर पुरण इथं तयार झालंय, तर वाटायचंय आता चटका देऊन म्हणजे झाले डाळीला. इथं पाणी असं आता आमटी अगोदर करून घेते मी आणि मग ना पुरण वाटून पोळ्या करायच्या. तर भात पण आपला ना तयार झालाय, भात वगैरे झाला. आता पोळ्या आणि भाजी वगैरे तळायचं तेवढंच राहिले आता. तर जिरे मोहरी मसाला ना एवढंच फक्त वाटून केलं जातं आमटीसाठी, जास्त काय केलेलं नाही. तर कटाच्या आमटी ना थोडीशी झणझणीतच असते. तर तिखट थोडं जास्तच टाकले मी, परतलाय हा. आणि आता हे आपल्याला ना डाळ शिजवलेलं जे पाणी आहे ते टाकायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकलंय. झाल्या बर का. आणि हे बघा सोडायला लागले भजी आणि मी घ्यायला लागले तळून. तर हिला शिकायचं आहे म्हणून. आणि तर इथं नैवेद्य वगैरे ना देवाला दाखवला आणि गुढीचा पण नैवेद्य आता काढलाय, वरती दाखवून येते. पोळ्या झाल्या, गुढीला सुद्धा नैवेद्य आणून ठेवला, देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला. आणूनच साडी नेसून अजून आहे बघ का. तर अजून तर काय निवांत बसली, पडली खरं एकदा आहे ना, बाहेर गेली आणि पडून आली. तर चला नैवेद्य ठेवला. ट्युशन आहे काय ग? होय. मध्ये कपडे पण लावली आता. आणू बसले जेवायला. हा होय, त्याने पण आता चाले. तर देवाचं नैवेद्याचं ताट ह्यांना दिलं. रानूला अजून वाढायचंय. त्याने आता चाले यांना देवाजवळचं नैवेद्याचं ताट दिलं. आता आम्ही पण जेवण करून घेतो. तब्येत माझी सुद्धा थोडीफार बिघडलेलीच आहे. हा आणू बरोबर माझी सुद्धा. आता जेवण करून घेते. कपडे वगैरे मशीनला आता लावलेलीच आहे, चालूच आहे कपडे धुवायचं. भांडी किचन कट्टा आवरायचं सगळं राहिलंय अजून. हा आता जेवण करून ना तर गोळ्या औषध आणलेलं आहे तेच आता खाणार आहे आणि परत बाकीचं सगळं आवरायचं.